बाकी सगळे रिपोर्ट्स आता ठीक आहेत. सगळे पॅरामीटर्स विदिन रेंजमध्ये. जय खानोलकर, तुम्ही एक लक्षात ठेवा, त्यांची मानसिक अवस्था आता चांगली नाहीये. मला सांगा, तुम्हाला माहित आहे का त्यांनी असं का केलं? तुम्हाला काही बोलला का? मग ते कारण शोधा. आपल्याला हवं तर त्याचं काउन्सिलिंग सेशन ठेवूया. पण आता त्याची मानसिक अवस्था जपणं गरजेचं आहे. त्याच्या मनासारखं होईल एवढंच बघा. त्याला अजून काही स्ट्रेस येईल असं सध्या तरी काही करू नका, नाहीतर तो पुन्हा असं काही टोकाचं पाऊल उचलू शकतो. डॉक्टर, एक रिक्वेस्ट होती. आय मीन प्लीज सध्या आईला यातलं काही सांगू नका. आय मीन उगाच टेन्शन घेईल ती. ठीक आहे, डोंट वरी. थँक्यू. आई आयुष्यात आल्यावर काय होतं हे माहीत असून सुद्धा गौतम प्रेमात पडलाय. माझी अजिबात इच्छा नाहीये की गौतमने असं काही करावं, पण त्याच्यासाठी मला हे ऍक्सेप्ट करावंच लागेल. मी काहीही करेन, पण त्या मुलीला शोधून त्याच्या आयुष्यात तिला परत आणेन. अहो, बाय जरा गप्प गप्पच आहे. कार्यक्रम अर्ध्यात राहिला ना, तर वाईट वाटत असेल तिला. मागं वाईट वाटणारच ना ग. साखरपुडा होता तिचा. आता ते विनायक भाऊजी हो बोलले म्हणून आपण गेलो ना. वीणा वहिनींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली मला. विनायक चांगला माणूस आहे म्हणूनच म्हटलं ना की बाईचं लग्न त्याच्या पोराशी करूया म्हणून. तुम्ही 1-2 दिवसात त्यांना जेवायला बोलवा ना. मी काहीतरी चांगलं करते आणि गप्पा मारता मारता आपण लग्नाची तारीख ठरवू. बेस्ट आयडिया आहे. मी काय करतो, विनायकला फोन करून सांगतो. चालेल. चल निघू मी. हा, डबा. हा. मम्मी, मी जरा जाऊन येते. हा, आज सुट्टी आहे ना? हा, थोडं काम आहे, ऑफिसच आहे, ते करून येते. हा, ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहेस? वीकनेस वगैरे डोकं दुखतंय? थोडस. बरं, काय घेणार आहेस? ज्यूस की पेस्ट्री? मी सांगतो. युअर फेवरेट. आजार. अरे भरवतोयस काय, लहान आहे कमी. पण आज भरवायचंय मला. घे. तसंही लहान असल्यापासून भरवतोच आहेस. काय आहे, लहानपणी तू खायचं नाहीस, मग आई ओरडायची म्हणून भरवायचं. कसं आहे? मस्त आहे. ओळख, कुठून आणलंय मी? अरे मी कसं. अरे तुझ्या मित्राच्या कॉफी शॉप मधून. अच्छा, अत्तूच्या कॅफे शॉप मध्ये आणलंय. अथर्व. अत्तू काय अत्तू? तुला माहितीये त्या दिवशी मला रस्त्यात भेटला तो, आणि त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड होती. प्रियंका. सगळं मस्त सुरू होतं. तू बोललास आणि प्रॉब्लेम झाला. मी काय बोललो? मी फक्त त्याला म्हणालो, अरे बाबा नवीन शॉप उघडलेस, तिकडे लक्ष दे, मुलींबरोबर फिरत बसू नको. फिरत नव्हता तो, लग्न करणार होता. सगळे प्लॅन्स कॅन्सल झाले. गर्लफ्रेंडमुळे पार्टी मिळणार होती, ती कॅन्सल झाली. ब्रेकअप झाला त्यांचा. एनिवे, तशी ती मुलगी थोडी मॅडच वाटली मला. आणि त्याने आधी सांगायचं ना की बाबा ही माझी गर्लफ्रेंड आहे, आम्ही लग्न करणार आहोत. आधी सांगितलं असतं तर मी काही बोललोच नसतो. काय आधीच सांगितलं तर गोष्टी सोप्या होतात. सांगून टाकावं मनात जे काही आहे ते. समोरच्याला मदत करता येत असेल तर तो करेल. राईट?
दादा मला कळते तू काय ट्राय करतोस, पण मला आता नाही बोलायचं. तो टॉपिक मला आता नको आहे. प्लीज. ओके सॉरी. बरं हे आरामात संपव. मी बाहेर आहे, तुझं आवरलं की सांग, आपल्याला शिफ्ट व्हायचंय. ओके. तर मी इथे ठेवतो. ठीक आहे, काही लागलं तर आवाज दे. हॅलो जय सर. अहो मी खूप लोकांना बोललो, म्हणजे खूप लोकांना विचारलं की गौतम सर एरवी कोणाबरोबर असतात, म्हणजे कोणी क्लोज फ्रेंड आहे का, मैत्रीण आहे का, गर्लफ्रेंड आहे का. पण सर सगळे बोलतात काही माहित नाही, म्हणजे कोणालाच काहीच माहित नाही सर. असं कसं शक्य आहे? तू अजून चौकशी कर, कोणाला तरी विचार. सर कोणाला विचारू अजून? आता क्लोज लोकांनाच माहित नाही तर आमच्या लोकांना काय माहित असणार. आता तुम्हीच बोललात ना की तुम्हाला पण माहित नाही सर. म्हणजे तुम्हाला माहित असेल. मी काय बोलतो सर, मला काय वाटतं गौतम सरांनी एवढा मोठा डिसिजन घेतलाय ना, म्हणजे सुसाईड करायचा, तर ते कन्फर्म असणार की त्यांना सुसाईड करायचंच आहे. आता बघा ना सर, तुम्ही त्यांच्या मोबाईलवर तो ट्रॅकर वगैरे चालू केलेला म्हणून, नाहीतर. आय नो एवढं सिरियस काहीतरी होतं आणि काहीच बोलला नाही. गौतम असं कुडत राहणारा मुलगा नाहीये. सतत माझी ड्रीम गर्ल करत असतो. मग ही मुलगी कोण आहे? सर ते काय असतं ना, कधी कधी आपल्यालाच कळत नाही की आपल्याला कधी पोरगी आवडायला लागते. एका फटक्यात होतं सर हे प्रेम बिम. आणि मग एक पॉइंट असा येतो, एक सिच्युएशन अशी येते की आपण त्या पोरीशिवाय जगूच नाही शकत सर. सर प्रेम खूप वेगळं असतं सर. ती एक फिलिंग आहे सर. नाही म्हणजे बघ तेव्हा ते काय सर मी काय बोलतो, तुम्हाला नाही कळणार प्रेम म्हणजे तुम्हाला कळेल. सर आपण एक काम करूया का सर, आपण ना गौतम सरांच्या सोशल मीडियावर एक स्टोरी टाकूया सर. म्हणजे तुझी कोण मुलगी आहेस बघ, तुझ्यामुळे आमच्या गौतम सरांची काय अवस्था झाली आहे, लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट कर, त्यांना भेटायला आहे, म्हणजे आपल्याला कळेल सर. हवं तर खाली एक लाईन पण लिहूया स्टोरीमध्ये, तुझ्यासाठी लावला जीव पणाला, काळजाची हाक माझ्या पिलूला. जरा शांत बस तू. काही सुचत नाहीये ना, तो गप्प बस. तो गौतम काही बोलत नाहीये, त्याला सारखं विचारता येत नाहीये. आपल्याला कुठून तरी माहिती मिळवावी लागेल ना. सर आयडिया. तुम्ही एक काम करा, गौतम सर जिथे सापडले ना तिथे जा आणि तिथे काहीतरी शोधा, तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल. मी खूप पिक्चर मध्ये बघितलंय सर. म्हणजे असं कोणी सापडलं ना तर त्यांचा सुराग काहीतरी तिथे सुटलेला असतो सर. काही उत्तरही माणसांकडून नाही तर जागेवरून कळतात सर. हेही करून बघतो. हा सर, आणि काही मदत लागली माझी तर सांगा. तुम्हाला माहिती आहे बॉससाठी काय पण, काल पण, आज पण, उद्या पण. थँक्स. हा आणि सर गौतम सरांची काळजी घ्या. अनु, ताई, तू ऐकलंस ना? मम्मी पप्पा बोलतायत गौतम बांदेकरच्या फॅमिलीला घरी जेवायला बोलवणार आहेत आणि तेव्हाच मग तुझ्या लग्नाची तारीख ठरवणार असं मम्मी बोलली आहे.